स्वागत. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बौद्ध पद्धतीनं जो नामकरण संस्कार विधी केला जातो त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. हो, नमस्कार. आपल्याकडे माहितीचा आधार आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी जी नियमावली दिली आहे ती, आणि डॉक्टर राजेश पवार यांनी एका व्हिडिओमध्ये हे सगळं सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. अगदी. आणि हा विधी म्हणजे काय आहे ना, बौद्ध व्यक्तीच्या आयुष्यातला अगदी पहिला संस्कार मानला जातो. पहिला संस्कार. हो. तर आजच्या चर्चेतून आपण फक्त प्रक्रिया नाही बघणार, तर त्यामागची भूमिका काय आहे, त्याचा अर्थ काय, महत्व काय, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. म्हणजे केवळ काय नाही तर का यावर आपला भर असेल. छान. चला तर मग सुरुवात करूया या नामकरण विधीच्या तपशिलात जायला. नेमकी प्रक्रिया कशी आहे, टप्पे कोणते आहेत, हे सगळं जाणून घेऊ. नक्कीच. सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की हा पहिला संस्कार आहे, तर याचं नेमकं महत्व काय आणि हा विधी साधारणपणे कधी केला जातो, वेळेचं काही बंधन आहे का? हो, महत्व असं की आयुष्याची सुरुवात बौद्ध संस्काराने व्हावी, हा त्यामागचा विचार आहे. आणि वेळेबद्दल बोलायचं झालं तर नियमावलीत स्पष्ट मार्गदर्शन आहे. अच्छा. बाळाच्या जन्मानंतर 5व्या आठवड्यानंतर कधीही कुटुंबाच्या सोयीनुसार हा विधी करावा असं म्हटले. ओके. आता या विधीसाठी काही पूर्वतयारी पण असेल ना? म्हणजे काय काय करावं लागतं? हो, तयारी तर आहेच. म्हणजे कसं आहे ना, विधी म्हटल्यावर त्याची एक बैठक असते. यासाठी एका उंच टेबल घ्यायला सांगतात. हो. आणि त्यावर साधारण 2.5 मीटर पांढरं शुभ्र वस्त्र अंथरायचं असतं. पांढरं वस्त्र? हो. हे पांढरं वस्त्र म्हणजे शुद्धता, पावित्र्य याचं प्रतीक. त्यामुळे विधीसाठी एक चांगली सात्विक जागा तयार होते. बरोबर. आणि या वस्त्रावर काय ठेवलं जातं? या वस्त्रावर तथागत गौतम बुद्ध आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्या जातात. हा. हे फक्त आदर व्यक्त करणं नाहीये, तर मला वाटतं बाळाला अगदी सुरुवातीपासून बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांची, मूल्यांची ओळख व्हावी, हा पण त्यामागचा उद्देश असावा. खरंय. आणि विधी करणारे जे बौद्धाचारी असतात ते साधारणपणे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या डाव्या बाजूला उभं राहून विधी सुरू करतात असं सांगितलं आहे. अच्छा, डाव्या बाजूला. बरं, अजून काही साहित्य लागतं का या विधीसाठी? हो, एक यादीच आहे साहित्याची, म्हणजे विधी व्यवस्थित पार पडावा यासाठी. यात अर्थातच बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा किंवा मूर्ती आल्या. हो. ते पांढरं वस्त्र, उंच टेबल, मग 5 मेणबत्त्या आणि 5 अगरबत्त्या. 5? काही विशेष कारण? कदाचित हे पंचशील तत्वांचं प्रतीक म्हणून असेल. 5 मेणबत्त्या, 5 अगरबत्त्या असू शकतं. त्यासोबत 2 पुष्पहार लागतात पूजेसाठी, सुट्टी फुलं, विधीचं साहित्य नीट ठेवण्यासाठी एक ताट किंवा तबक, अगरबत्ती आणि मेणबत्ती लावण्यासाठी स्टँड, आणि अर्थातच आगपेटी. ओके. म्हणजे ही सगळी तयारी झाली की मग विधीचं गांभीर्य आणि महत्व पण लक्षात येतं. अगदी. आता तयारी झाली, विधी सुरू करण्यापूर्वी काही औपचारिक पद्धत आहे का? म्हणजे अभिवादन वगैरे? ओ, आहे ना. बौद्धाचार्य विधी सुरू करण्यापूर्वी एक प्रस्तावना करतात. त्यात एक विशिष्ट शिष्टाचार पाळला जातो. कसा असतो तो? सुरुवात होते ती अर्थातच महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून. आणि त्यानंतर भारतात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन आणि प्रचार प्रसार करणारी जी आपली मातृसंस्था आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तिचा आणि तिच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. अच्छा, म्हणजे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पण उल्लेख असतो. हो, म्हणजे त्यातून काय होतं ना, ते कुटुंब एका मोठ्या धम्म समुदायाचा भाग आहे हे अधोरेखित होतं. यात संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख व्यक्तींचा उल्लेख असतो. उदाहरणार्थ? जसं की संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमॅन, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमॅन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अशा महत्वाच्या पदांवरील व्यक्ती. बापरे, बरीच मोठी यादी आहे. हो, या सगळ्यांच्या कार्याला सविनय जय भीम म्हणून अभिवादन केलं जातं. म्हणजे केवळ धार्मिक नाही तर संघटन आणि सामाजिक नेतृत्वाप्रती पण आदर व्यक्त होतो इथे. अगदी बरोबर. यानंतर मग बाळाच्या आई वडिलांची नावं घेऊन त्यांना जय भीम केलं जातं.
आणि जर समजा त्या कार्यक्रमाला स्थानिक शाखेचे पदाधिकारी आले असतील किंवा इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर असतील तर त्यांचीही नावं घेऊन त्यांना अभिवादन केलं जातं. बरं. आणि मग सगळ्यात शेवटी तिथे उपस्थित असलेल्या सर्व धम्म उपासक उपासिकांना सविनय जय भीम म्हणून ही प्रस्तावना पूर्ण होते. छान आहे. म्हणजे एक सामुदायिक भावना निर्माण होते सुरुवातीला. हो ना, सगळ्यांना एकत्र जोडल्यासारखं वाटतं. ही झाली प्रस्तावना. आता प्रत्यक्ष विधी कसा सुरू होतो? प्रस्तावनेनंतर मग बाळाच्या आई वडिलांना बाळाला घेऊन त्या तयार केलेल्या जागेसमोर म्हणजे प्रतिमांसमोर बसवलं जातं. ठीक. मग त्यांच्या हस्ते बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार किंवा फुलं व्हायला सांगतात. त्यानंतर मेणबत्त्या आणि अगरबत्त्या लावल्या जातात, प्रज्वलित केल्या जातात. आणि मग एक पंचांग प्रणाम असतो असं मी ऐकलंय. तो काय प्रकार आहे? हो, पंचांग प्रणाम म्हणजे आपल्या शरीराचे 5 अंग, डोकं, दोन्ही हात आणि दोन्ही गुडघे जमिनीला टेकून नमस्कार करणं हा खूप आदराने केला जातो. अच्छा. आई वडिलांनी 3 वेळा हा प्रणाम करायचा असतो. पण इथे नियमावलीत एक खूप महत्वाची आणि संवेदनशील सूचना दिली आहे. काय सूचना आहे? जर आई वडिलांना हा प्रणाम कसा करायचा हे माहीत नसेल किंवा त्यांना तो करणं जमत नसेल तर बौद्धाचार्यांनी स्वतः करून दाखवावा. अरे वा. पण कोणत्याही परिस्थितीत आई वडिलांना जबरदस्ती करू नये किंवा असं डोक्याला दाबून जमिनीला टेकवायचा प्रयत्न करू नये असं स्पष्ट म्हटलंय. म्हणजे स्वीकृती आणि सहजता महत्वाची आहे. ही सूचना खरंच खूप महत्वाची आणि चांगली आहे. बरं, यानंतर काही प्रार्थना किंवा गाथा वगैरे असतात का? हो. इथून मग विधीचा मुख्य भाग सुरू होतो. गाथा म्हणजे पाली भाषेतल्या पद्यरचना असतात ज्यात बुद्धांची शिकवण किंवा स्तुती असते. ओके. सुरुवात होते वंदन, त्रिसरण आणि पंचशीलने. त्रिसरण आणि पंचशील हे काय आहे थोडं सांगाल? त्रिसरण म्हणजे बुद्ध, धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण आणि संघ म्हणजे बौद्ध भिक्खू किंवा अनुयायांचा समुदाय यांना शरण जाणे. म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो असं म्हणणं. या 5 गोष्टी पाळण्याची प्रतिज्ञा घेणं. अच्छा, बौद्धाचार्य हे म्हणतात आणि उपस्थित सगळे त्यांच्या मागे म्हणतात. म्हणजे बाळाच्या आयुष्याची सुरुवातच या नैतिक पायावर होते. म्हणजे अगदी सुरुवातीलाच हा पाया घातला जातो. अगदी यानंतर बौद्धाचार्य बुद्ध पूजा गाथा म्हणतात. ती संपली की आई वडिलांकडून बुद्धांच्या प्रतिमेला फुलं व्हायला सांगतात. मग भीमस्मरण भीमस्तुती ही गाथा म्हटली जाते. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असते. अच्छा, बाबासाहेबांसाठी पण वेगळी गाथा आहे? हो. आणि ही गाथा संपल्यावर आई वडिलांकडून बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करायला सांगितलं जातं. म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब या दोघांच्याही विचारांप्रती आदर व्यक्त होतो. बरोबर. या 2 महत्वाच्या गाथा झाल्या. यानंतर अजून काही पठण असतं का? हो, असतं ना. त्यानंतर बुद्ध, धम्म आणि संघाला पुन्हा वंदन करणाऱ्या बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना अशा गाथा म्हटल्या जातात. ओके. मग असतो परित्राण पाठ. परित्राण म्हणजे संरक्षण. तर हा पाठ संरक्षणासाठी आणि आशीर्वादासाठी म्हटला जातो. बरं. त्यानंतर सब्ब सुख गाथा म्हणजे सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. आणि शेवटी धम्म पालन गाथा जी आपल्याला धम्माच्या मार्गावर चालायची प्रेरणा देते. बापरे, म्हणजे बऱ्याच गाथा आहेत. हो. या सगळ्या गाथा मिळून विधीला एक आध्यात्मिक उंची आणि अर्थ प्राप्त होतो. हे फक्त पठण नाहीये तर त्या मूल्यांची आठवण करून देणं आहे. खरंय. इतक्या सगळ्या गाथा आणि प्रार्थना झाल्या मग आता तो महत्वाचा क्षण कधी येतो? बाळाचं नाव कधी जाहीर करतात? बरोबर. धम्म पालन गाथा संपल्यानंतर तो क्षण येतो. बौद्धाचार्य सर्वांसमोर बाळाचं नाव जाहीर करतात. आणि इथे नावाच्या निवडीबद्दल नियमावलीत एक खूप स्पष्ट आणि महत्वाची सूचना दिलेली आहे. काय आहे ती सूचना? नावाबाबत काय काळजी घ्यायला सांगितली आहे? नियमावली सांगते की बाळाचं नाव हे आपल्या बौद्ध संस्कृती आणि परंपरेला धरून असावं. अच्छा. विशेषतः त्यात म्हटलंय की चित्रपटातल्या नायक नायिकांची नावं किंवा केवळ लोकप्रिय आहेत म्हणून पण ज्यांचा बौद्ध मूल्यांशी किंवा इतिहासाशी काही संबंध नाही अशी नावं ठेवू नयेत. अरे वा, हे तर महत्वाचं आहे. हो. यामागचा उद्देश असा दिसतो की नावामधून पण आपली जी सांस्कृतिक ओळख आहे, आपला जो वारसा आहे तो जपला जावा. नावावरून कळावं की ही व्यक्ती कुठल्या परंपरेशी जोडलेली आहे. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. अनेकदा आपण लोकप्रियतेच्या मागे लागतो. मग योग्य नावं निवडायला मदत व्हावी म्हणून काही उदाहरणं किंवा नावांची यादी वगैरे दिली आहे का नियमावलीत? हो, दिली आहे. आणि ती खूप मोठी आणि उपयुक्त यादी आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी बौद्ध संस्कृतीला साजेशी अशी अनेक नावं दिली आहेत. जरा काही उदाहरणं सांगाल का मुलांसाठी? मुलांसाठी खूप आहेत.
जसं की अशोक, आनंद, सिद्धार्थ, राहुल, भीमराव, नागसेन, प्रसेनजित, मिलिंद, सुमेध, गौतम, अभय, अजय, दीपक, धनंजय, संघपाल, सारीपुत्त अशी अनेक अर्थपूर्ण नावं आहेत. छान आहेत ही नावं. आणि मुलींसाठी पण खूप सुंदर नावं सुचवली आहेत. उदाहरणार्थ यशोधरा, गौतमी, प्रज्ञा, विशाखा, संघमित्रा, आम्रपाली, उत्पलवर्णा, खेमा, नंदा, पटाचारा, धम्मदिना, सुजाता, भद्रावती, महामाया, मीरा, भारती, रूपा, शीला, श्रद्धा, सुभद्रा, वंदना, वैशाली, यशोदा. यादी खूप मोठी आहे. हो, म्हणजे नाव निवडताना त्याचा अर्थ आणि आपली परंपरा या दोन्ही गोष्टींचा विचार करता येतो. ही यादी नक्कीच अनेकांना उपयोगी पडेल. बरं, नाव जाहीर झालं मग विधी संपला की अजून काही बाकी असतं? नाही, लगेच नाही संपत. नाव जाहीर झाल्यावर बौद्धाचार्य आशीर्वाद गाथा म्हणतात. आशीर्वाद गाथा? हो. यात बाळाला आणि त्याच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य यासाठी आशीर्वाद दिले जातात. आणि त्यानंतर आशीर्वाद गाथेनंतर बौद्धाचार्य तिथे जमलेल्या लोकांना मार्गदर्शनपर थोडं बोलतात. एक छोटासा उपदेश देतात. कशाबद्दल? कदाचित विधीचं महत्त्व पुन्हा सांगतील किंवा बौद्ध जीवनशैली कशी असावी, पंचशिलाचं पालन किती महत्त्वाचं आहे यावर काही भाष्य असू शकतं. बरं. यानंतर ज्या कुटुंबात तो सोहळा आहे त्यांच्या वतीनं कोणीतरी एक जण आभार प्रदर्शन करतात. आलेल्या सगळ्यांचे आभार मानतात. आणि मग समारोप कसा होतो? शेवट कसा करतात? सगळ्यात शेवटी बौद्धाचार्य पुन्हा एकदा सर्वांना सोबत घेऊन सामूहिक सरणत्तय म्हणजे त्रिसरण म्हणतात. पुन्हा त्रिसरण? हो, म्हणजे पुन्हा एकदा सगळेजण मिळून बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाण्याची भावना व्यक्त करतात. आणि यानंतर बौद्धाचार्य हा नामकरण विधी संपन्न झाला असं अधिकृतरित्या जाहीर करतात. ओके, म्हणजे अशी ही संपूर्ण प्रक्रिया आहे. आपण याबद्दल बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली जी नियमावलीत वारंवार सांगितल्यासारखी वाटली. हो, अगदी बरोबर. आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे. काय आहे ती? नियमावली अगदी स्पष्टपणे सांगते की हा जो नामकरण विधी आहे तो केवळ अधिकृत बौद्धाचार्यांकडूनच करून घ्यावा. अच्छा, म्हणजे कोणीही नाही करू शकत? नाही, कोणीही उठून हा विधी करू नये असं म्हटलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने जी ही पद्धत आणि नियम ठरवून दिले आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करावं. म्हणजे काय करावं आणि काय टाळावं हे सगळं त्यात स्पष्ट आहे. यामुळे काय होतं की संपूर्ण समाजामध्ये विधी करताना एक समानता येते, एक सुसूत्रता येते आणि त्याला एक अधिकृतता मिळते. बरोबर आहे. तर आज आपण बौद्ध नामकरण संस्कार विधीची ही सगळी प्रक्रिया अगदी तयारीपासून समारोपापर्यंत खूप सविस्तरपणे समजून घेतली. हो ना? कोणकोणत्या गाथा म्हटल्या जातात, नावाचं महत्व काय आहे, हे सगळं स्पष्ट झालं. खरंच. आणि या सगळ्या प्रक्रियेत तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती जो आदर आहे, त्रिसरण आणि पंचशील यांसारख्या मूलभूत तत्वांच्या जीवनातलं स्थान किती महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपली जी बौद्ध सांस्कृतिक ओळख आहे ती जपण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतो. अगदी. प्रत्येक कृतीमागे एक विचार आहे, एक अर्थ आहे. निश्चितच. म्हणजे हे फक्त एक नाव ठेवणं नाहीये, तर त्या बाळाला जन्मापासूनच बौद्ध धम्माच्या मूल्यांशी आणि बाबासाहेबांच्या विचारांशी जोडण्याचा, त्या मोठ्या परंपरेचा भाग बनवण्याचा हा एक महत्वाचा पहिला टप्पा आहे. बरोबर. आणि यावर विचार करण्यासारखी एक गोष्ट मला वाटते. काय? की हा जो पहिला संस्कार आहे तो कसा एका व्यक्तीला फक्त कुटुंबाशी नाही तर संपूर्ण समाजाशी आणि एका मोठ्या सांस्कृतिक आणि वैचारिक वारसाशी जोडतो. या विधीतून केवळ नाव मिळत नाही तर एक ओळख, एक मूल्य प्रणाली पुढच्या पिढीकडे दिली जाते. हा धागा कसा टिकून राहतो आणि त्याचं आजच्या जगात काय महत्व आहे यावर खरंच अधिक विचार करायला हवा.